तुमच्या व्यवसायाला एक प्रॉपर ओळख करून देते, ज्यामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाचं तुमचा लोगो, म्हणजे तुमचा ब्रँड. जसं वैभव परत सांगत असतो, तुमचा ब्रँडचा लोगो बनवून घ्या, कारण तुमचं लोगो दिसेल तरच लोकांना तुमची कंपनी ब्रँड वाटत असते. त्यासाठी तिथं लोगो प्रेझेंट करतो आम्ही. त्यानंतर तुमच्या बिझनेस बद्दलची संपूर्ण माहिती असणारी, ज्यामध्ये अबाउट अस मध्ये किती वर्षापासून तुम्ही काम करता, एक्सपिरियन्स काय, तुमचा कस्टमर बेस कोण आहे, तुमच्या व्हिडिओज, तुमच्या टेस्टिमोनियल्स, तुमचे फीडबॅक्स, हे सगळं देणारी एक मिनी वेबसाईट आम्ही डिझाईन करतो. आणि तेही फक्त आणि फक्त वार्षिक 1500, म्हणजे दिवसाला बघितलं तर ₹4.10. एवढ्या कमी खर्चामध्ये, म्हणजे लेस दॅन कप ऑफ टी, एवढ्या कमी खर्चामध्ये आपण ही सर्व्हिस देतो. त्याच्यामध्ये नेक्स्ट सर्व्हिस आहे आपली डिजिटल ब्रँडिंग अँड फेस्टिवल पोस्ट. सगळ्यात महत्त्वाचं बघा, आता तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक जुना कस्टमर बेस आहे आणि काही नवीन लीड आणि इन्क्वायरीज तुम्हाला जनरेट होतात. त्यांच्यापाशी टच मध्ये कधी राहिले नाही. आणि मला वाटतं की जास्तीत जास्त बिझनेस हा जुना कस्टमर देत असतो, ज्यांनी आपल्या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत, सर्व्हिसेस एक्सपिरियन्स केलेले आहेत, बरोबर. मग त्या एक्सपिरियन्स केलेल्या व्यक्तीला आपण टच मध्ये नाही राहिलो, 1 वर्षापूर्वी तो माझ्याकडे येऊन गेला, पण त्याच्यामध्ये जर मी टच मध्ये नाही राहिलो तर त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आपला ब्रँड लक्षात राहील का? नाही राहणार. तर तेच करण्यासाठी आपण काय करतो, वर्षभराच्या ब्रँडिंग पोस्ट. ह्याच्यामध्ये रिझन काय, ब्रँडिंग पोस्ट बरेच लोक म्हणतात आम्ही बरेच वर्ष झालं, 20 वर्ष झालं, 50 वर्ष झालं बिझनेस मध्ये आहे आणि आम्हाला कोणत्याही ब्रँडिंगची गरज नाही आहे. साधं एक्झाम्पल मी लास्ट टाइम पण दिलं होतं. वॉशिंग पावडर निर्मा हा भारतातला सगळ्यात मोठा एक कंपनी होती की जी प्रत्येक घरामध्ये वापरलं जात होतं. पण लास्ट 10 वर्षाच्या मध्ये आपण बघितलं असेल, वॉशिंग पावडर निर्मा हे गाणं बंद झालं आणि आज 20% सुद्धा प्रोडक्ट मार्केटमध्ये विकला जात नाही. म्हणजेच काय, तुम्ही जर ब्रँड असाल ही, तरी सुद्धा तुम्हाला मी ब्रँड आहे हे परत तुम्हाला मार्केटला सांगावंच लागेल. आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला कस्टमरला इरिटेट न करता एंटरटेन करून तुमचा ब्रँड लक्षात ठेवण्यासाठी वर्षभराच्या ब्रँडिंग पोस्ट आणि फेस्टिवल पोस्ट देत असतो, जेणेकरून त्यामध्ये शॉर्ट व्हिडिओज पण येतात, मोटिवेशनल, बिझनेस इथिक्स, सोशल अवेअरनेस, असा वेगवेगळा कंटेंट, जेणेकरून कस्टमर इरिटेट न होता एंटरटेन होईल आणि तुमचा ब्रँड त्याच्या डोक्यामध्ये राहील. आणि याची सुद्धा प्राइसिंग जर आपण बघितली तर ऑलमोस्ट ₹1500 पर इयर आहे, म्हणजे डेली कॉस्ट आहे ₹4.10. ठीक आहे. SMS ऑटोमेशन हे आपण आता एक नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं, जसं की डिजिटल बिझनेस कार्ड. लास्ट टाइम आम्ही ज्यांना दिलं त्यावेळी प्रॉब्लेम काय झाला की मार्केटमध्ये आम्ही रिन्युअलला ज्यावेळी गेलो आणि त्यावेळी विचारलं की सर रिन्युअल करताना, मग त्यावेळी लोक म्हणत होते की आम्हाला हे पाठवताना आम्ही थोड्याच लोकांना पाठवू शकलो, किंवा ज्या वेळी समोर आलं त्याच वेळी आमच्या लक्षात आलं आणि आम्ही पाठवलं, बरोबर. तर त्यासाठी एक आपण असं सॉफ्टवेअर बनवलं की ज्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सगळ्यांना, मला एक प्रश्न आहे, तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे नंबर्स आहेत त्या सर्वांना तुमच्या बिझनेस बद्दलची सर्व माहिती आहे का? सर्व सर्व्हिस बद्दल माहिती आहे का? बरोबर आहे. का माहित नाही आहे? कारण ज्यावेळी आपण कोणाचा फोन येतो, माझ्या मित्राचा फोन येतो, माझ्या पाहुण्यांचा फोन येतो, कोणीतरी जेवायला बोलवतं, कोणीतरी फिरायला बोलवतं, कुठल्याही कामासाठी फोन करतो, पण त्यावेळी आपल्याला एक गोष्ट आपण त्याला थांबून सांगू शकत नाही की नाही आम्ही एक ऑटोमेशन सॉफ्टवेअर तयार केलं, 2 मिनिट थांब जरा, तुझं थांबू दे, माझं ऐक जरा. असं कधीच आपण कोणाला सांगू शकतो, तुम्ही नाही आणि मी नाही, राईट. परंतु तो कस्टमर, तो मित्र, तो रिलेटिव्ह हा तुमचा कस्टमर असू शकतो, किंवा त्याच्या रिलेटेड, जसं आपण आज BNI मध्ये रेफरन्स मागतो, तसं त्याच्याही रेफरन्स मध्ये कोणी ना कोणीतरी आपल्या बिझनेसचा कस्टमर असू शकतो. मग त्याला कधी कळणार की आम्ही हे प्रोडक्ट्स देतो किंवा आम्ही या सर्व्हिसेस देतो, बरोबर. तर त्यासाठी आपण ऑटोमेशन सॉफ्टवेअर बनवलं, ज्या सॉफ्टवेअर मधून तुमच्या अँड्रॉइड मोबाईलसाठी आहे हे, ज्यावेळी तुमचा इनकमिंग कॉल, आउटगोइंग कॉल आणि मिस कॉल येतो, तर त्या सर्वांना तुमचा टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअप मेसेज हा तुमचा मोबाईलच वर्षभर मार्केटिंग करत राहतो. पण या सगळ्या सर्व्हिसेस आपण देतो किती रुपयामध्ये? फक्त ₹1500 पूर्ण वर्षासाठी, म्हणजे परत एकदा ₹4.10, म्हणजे लेस दॅन कप ऑफ टी. ठीक. त्याच्यानंतर आज मला स्पेशली सांगायचं की गुगल माय बिझनेस बद्दल. गुगल माय बिझनेस हा एक अनालिसिस आपण काय करतो, गुगल माय बिझनेस आज प्रत्येक तुमचे कस्टमर तुमचे सर्व्हिस गुगलवरती शोधतात का? प्रत्येकाला प्रश्न आहे, तुमचा कस्टमर तुम्हाला गुगलवरती शोधतो का, किंवा तुमच्या सर्व्हिसेसला गुगलवरती शोधतो का? शोधत असेल ना, गुगलवरती तुम्ही गुगल ट्रेंड मध्ये जाऊन तुमचा कीवर्ड टाकून बघा की तुम्हाला ते शोधतात की नाही. तर बऱ्यापैकी लोक आपल्याला नक्की शोधत असतात. परंतु आज तुम्ही मार्केट प्लेस मध्ये दुकान का काढता? आज आपल्या मार्केट प्लेस मध्ये सिटीमध्येच आपण दुकान का काढतो किंवा ऑफिस का करतो? का माळावर नाही करत? विजिबिलिटी पाहिजे, बरोबर. किंवा मार्केट प्लेस मध्ये कस्टमर ऑलरेडी फिरत असतो, म्हणूनच आपण ऑफिसेस तिथे करतो. तर गुगलमध्ये जर जग सगळं सर्च करून, समजा मला मुंबईमधून, दिल्लीमधून मला इथे काहीतरी बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी मला कर्टन्स लागणार असेल किंवा फर्निचर लागणार असेल किंवा अजून कोणत्या सर्व्हिसेस माझ्या फॅमिली मेंबरसाठी लागणार असतील,
तर मी कुठं सर्च करणार आहे? बट ऑब्विसली गुगलवरूनच सर्च करणार आहे. आणि तिथं जर माझी प्रोफाईल स्ट्रॉंग नसेल तर मी तिथं विजिबल होऊ शकणार नाही. तर यामध्ये टॉप रँकिंग तुम्हाला जर करायचं असेल तर त्यासाठी काही क्रायटेरिया आहे. आणि त्यासाठी क्रायटेरिया कोणकोणते आहेत ते आपण पुढे बघूया. सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या प्रोफाईलवरती जास्तीत जास्त रिव्ह्यू असतील तर. पहिला काय, गुगल तुमची बिझनेस प्रोफाईल केव्हा टॉप दाखवते? तर पहिली गोष्ट आहे, तुमची गुगल प्रोफाईल मध्ये सर्व्हिसेसने अपडेट असेल तर. कारण का बघा, आज आपण एखाद्या कपड्याच्या दुकानामध्ये खरेदी करायला गेलो आणि तिथे जर बघितलं की 2च कपडे अडकवलेले आहेत, तर त्या दुकानात तुम्ही किती वेळ थांबाल? ऑलमोस्ट 2च मिनिटं थांबाल आणि परत बाहेर आला कुठे तर दुसऱ्या दुकानात जाल. सेम कंडिशन आपल्या गुगलवरती होते. जर तुमचं प्रोफाईल अपडेटेड नसेल तर तो व्यक्ती जातो, प्रोफाईल मध्ये बघतो, यात काही इन्फॉर्मेशन सापडत नाही तर तो येतो. आणि अशा प्रोफाईलला गुगल परत कधीही जास्तीत जास्त प्रमोट करत नाही, कारण त्यामध्ये तुमच्या प्रोफाईल मध्ये अपडेटेड प्रोफाईल दिसत नाहीये. त्यासाठी तुमच्या प्रोफाईल वरती जास्तीत जास्त रिव्ह्यू असतील तर. दुसरी गोष्ट काय, तुमच्या प्रोफाईल वरती जास्तीत जास्त रिव्ह्यू असतील तर गुगल तुम्हाला लवकर रँकिंग करतं. तर त्यासाठी आम्ही काय करतो, एक तर तुमचं प्रोफाईल विथ कीवर्ड्स अपडेट करून देतो. पूर्ण प्रोफाईल, सर्व्हिसेस, कीवर्ड्स हे टाकून अपडेट करून देतो. दुसरी गोष्ट काय करतो, तुमचे रिव्ह्यू वाढवण्यासाठी आपण तुम्हाला टॅपकट, रिव्ह्यू टॅपकट्स आम्ही तुम्हाला देतो, जेणेकरून त्या गुगल रिव्ह्यू मधून तुम्हाला जास्तीत जास्त बिझनेस किंवा रिव्ह्यू टॅपकट्स आपण गुगल रिव्ह्यू टॅप कार्ड देतो, जेणेकरून तुम्हाला रिव्ह्यू घेण्यासाठी सोपं होईल. हे आहे आपण हे टॅप कार्ड आहे, आपले हे डिजिटल बिझनेस कार्ड आहे. असंच आपलं गुगलचं पण एक रिव्ह्यू टॅप कार्ड आपण देतो, जेणेकरून NFC फंक्शन असणारे कुठल्याही मोबाईलला तुम्ही टच करून इमिजिएट रिव्ह्यू घेऊ शकता. आता तुम्ही सांगा, इतका वेळा आपण जेवायला गेलो पण किती वेळा रिव्ह्यूज दिले?